प्रांजल, तुला वारीचं सौंदर्य तर एका शब्दात किंवा एका वाक्यात तुला सांगायचं असेल तर काय सांगशील? वारीचं सौंदर्य एका शब्दात सांगणं थोडंसं कठीण आहे, पण वारी आपल्याला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. कारण आपल्याला शिस्तीत कसं आयुष्य जगावं हे वारी शिकवते. जेव्हा आपण वारीत जातो तेव्हा आपण जेव्हा दिंड्या बघतो त्या दिंड्यांचा एक क्रम ठरलेला आहे. त्या क्रमाच्या किंवा त्या एक समोर मला बाबा पुढे पटकन चालायचंय म्हणून ती दिंडी ओलांडत नाही. 6 नंबरची दिंडी 6 नंबरलाच असते, ती 5 नंबरला जात नाही. सो तिकडे आणि शिस्त म्हणजे दिंडीमध्ये तुम्हाला वारकरी जे चालतात ते फक्त 5च्याच क्रमाने चालतात, 6वा पण येत नाही तिथे. सो तुम्हाला तिथे मॅनेजमेंट दिसते, तिकडे तुम्हाला लाईफ स्किल दिसतात. आपण काय म्हणतो, चल संडे आहे एक दिवस पण जर 10 वाजेपर्यंत झोपूया, पण वारकरी तसं नाही. परतीच्या प्रवासाला पण ते जाताना आणि परतीच्या प्रवास दोन्ही, बाबा आपण थोडासा आज आपण थोडासा उशिराने चालूया, आराम करूया, नाही. त्यांची एक वेळ ठरलेली असते, 4, 5, 6 जे काय त्यांचं दिंडी ठरवेल ते त्या वेळेला ते चालायला लागतात. तिकडे कुठेतरी शिस्त आपल्याला दिसून येते की तुम्ही एखादी गोष्ट ठरवलीये तर ती अंमलात आणली पाहिजे. आपण प्रोक्रॅस्टिनेशन करत बसतो की चल आपण 600 किलोमीटर आज चाललोय, आज आपण म्हणजे आतापर्यंत 600 किलोमीटर झालंय, आपण थोडंसं आता आलाच आहे, पंढरपूर आलाच आहे, आपण जर एक 10 वाजेपर्यंत निघू किंवा 11 वाजता निघू. आपण आता मॅनिफेस्टेशन वगैरे म्हणतो की लिहितो आपण, जर्नल्स लिहितो. ते काय आहे, वारीच एक छोटं प्रतिकृती म्हणता येईल. कारण वारकऱ्यांचं काय ध्येय काय आहे, पंढरपूरला जाणं. सो ते किलोमीटर बघत नाही, बघत नाहीत किंवा काय ऋतू आहे ते बघत नाही, ते चालत राहतात. त्यांचं ध्येय ठरलेलं आहे. जसं आपण मॅनिफेस्ट करतो की बाबा अमुक तमुक गोष्ट आहे, तसं त्यांचं मॅनिफेस्टेशन पांडुरंग असतो. सो तिकडे ते मॅनिफेस्ट करत तिथेपर्यंत पोहोचतात. सो मॅनिफेस्टेशन जे आता आपण करतो ते वारकरी कित्येक शेकडो वर्ष करत आले. सो तो एक गुण त्यांचा, आपण की ठरवलंय म्हणजे ठरवलंय ते केलंच पाहिजे. आणि भक्ती शेवटी कितीही काहीही झालं तरी, आता नास्तिक लोक म्हणतील की देवाचीच भक्ती करायची का, नाही. तुम्ही कोणतीही गोष्ट सातत्याने बोलत राहा किंवा म्हणत राहा, विचार करत राहा, ती गोष्ट तुमची होते.